Now student, today we learn mathematics lesson measurement. Measurement means in Marathi मापे, मोजमापे. तर आपण कुठलंही अंतर आपल्याला मोजायचं असेल तर आपण कसं ते मोजायचं आणि त्यासाठी कोणतं माप वापरायचं हे आपल्याला बघायचं आहे. लेंथ म्हणजे लांबी, अंतर. तर बघा आता इथे आपल्या मॅथ्सच्या बुकमध्ये एक स्टोरी दिलेली आहे. ती स्टोरी आपण रीड करू. तसं आता तुम्ही हे पिक्चर तुम्ही पहा. मॅथ्स पेज नंबर 35वर आहे. बघा इथे हा एक टेबल दिलेला आहे आणि या टेबलजवळ दोन मित्र उभे आहे आणि ते दोघंजणं या टेबलची लांबी मोजत आहे. तर कशाने मोजत आहेत? ते मोजत आहे. दे आर मेजर द लेंथ ऑफ टेबल विथ देअर स्पाम म्हणजे पहा अशी हाताची ही वीत. याला मराठीत हाताची वीत म्हणतात आणि इंग्लिशमध्ये स्पाम. तर या हाताच्या वितेनी ते अशी टेबलची लेंथ मोजत आहे. बघा आपण सेकंडमध्ये असताना फर्स्टमध्ये असताना आपण हे प्रॅक्टिकल घेतलं होतं. तर अशा प्रकारे असा हा ताठ हात ठेवून हाताच्या वितेनी टेबलची लेंथ मोजत आहे. बघा इथून जिथून लेंथ सुरू होते तिथे असा बरोबर तिथे शेवट ठेवून असा 1 2 3 3 आणि थोडीशी जास्त आहे. तर अशी ही या टेबलची लेंथ आहे. समजा आता हा माझा हात आहे. माझ्या हाताने मोजली मी तर ती आहे तर 3 आणि थोडीशी भरली. आता माझ्यापेक्षा तुमचे हात छोटे आहे. मग तुम्ही तुमच्या हाताने समजा ती मोजली तर ती कदाचित तुमचे हात छोटे असल्यामुळे माझी 3 भरली तर तुमची अजून जास्त भरेल, 4 भरेल. तर म्हणजे प्रत्येकाच्या या स्पामनी ती लेंथ ही वेगवेगळी भरू शकते. मग आता त्या दोघांनी काय केलं या पुढच्या चित्रात बघा आपल्याला दिसत आहे. तर त्यांनी एक अशी पट्टी घेतलेली आहे, स्ट्रिप घेतलेली आहे, एक अशी पेपर स्ट्रिप घेतलेली आहे आणि पेपर स्ट्रिपनी मग ते असे लेंथ आता मोजत आहे. आता त्यांनी आधी त्यांनी आधी मोजली तर मेजर केली तर ती आहे तर त्यांची सारखी आलेली नाही आहे. पण आता त्या पट्टीने ते मोजत आहे आणि पट्टीने मोजल्यावर मग आता ही पट्टी मी घेतली काय किंवा कोणी पण घेतली तरी पण या पट्टीने आपण जेव्हा लेंथ मोजू तेव्हा ती सारखीच येईल. कारण की या बघा आता ही पेपर स्ट्रिप आहे. इथून समजा आपण अशी मेजर मोजली तर पहा इथे एक पेपर स्ट्रिप इथे होते पूर्ण आणि मग इथून आहे तर अशी 2 पेपर स्ट्रिप पूर्ण होतात आणि थोडासा हा टेबल उरतो. तर आता मी मोजली तरी ही एवढीच भरेल, तुम्ही मोजली तरी ती तेवढीच भरेल. तर त्यात काही फरक होणार नाही आहे. तर आता आपल्याला ही यांनी दिलेली पुस्तकात जी स्टोरी आहे ती आपल्याला बघायची आहे. पहा. नाऊ I read the story. ताई told Nandu and Sonu to measure the length of table. हे पहा नंदू आहे आणि ही सोनू आहे आणि ताईनी त्या दोघांना त्या टेबलची लेंथ मोजायला सांगितलेली आहे. लेंथ म्हणजे लांबी, हे लक्षात ठेवा. बघा आता नंदू सेज द लेंथ ऑफ धिस टेबल इज 11 spans ऑफ माय हँड. आता नंदूनी ती लेंथ मोजली तर त्याच्या हाताचा जो पंजा आहे, जी हाताची वीत आहे स्पान, तर त्यांनी आहे तर ती 11 भरली. आता सोनू काय म्हणते बघा. सोनू सेज द लेंथ ऑफ द टेबल मेजर 12 spans ऑफ माय हँड. आता या सोनूच्या हाताच्या वितेनी स्पाननी ती आहे तर 12 स्पान्स भरली आणि त्यांनी त्या नंदूच्या इथं 11 भरली. मग आता सारखी आली का ही
नाही, त्यात फरक पडला. आता हे दोघं मुलं छोटे आहे, त्याच्याऐवजी समजा मी माझ्या हँडस्पाननी समजा ती मेझर केली तर ती अजून कमी येईल, 5-6च येईल. से तर अशा प्रकारे हा फरक पडू शकतो. म्हणजे तुम्ही पण प्रत्येकाने ती मोजली तरी पण तुमच्या ह्याच्यातही पण फरक पडू शकतो. कोणाच्यानी 5 भरेल, कोणाच्यानी 6 भरेल, कोणाच्यानी 10 भरेल. तर अशा प्रकारे वेगवेगळी होऊ शकते. सलमा काय म्हणते बघा. सलमा सेज बोथ ऑफ यू यूज युअर हँड्स पाम, देन व्हाय इज देअर अ डिफरन्स इन युअर मेझरमेंट. सलमा म्हणाली दोघांनी पण आपापल्या हाताची वीत वापरली, पण दोघांच्याही मेझरमेंटमध्ये फरक का पडला. तर त्यावर आता टॉनी काय म्हणतो बघा. टॉनी सेज आर देअर हँड्स पान इक्वल. तुमच्या दोघांचे हात सारखे आहे का. मग दोघांनी पण आपापले हात दाखवले तर दोघांचे हात सारखे नाही आहे. नंदूचा हात थोडासा मोठा आहे आणि सोनूचा हात थोडासा छोटा आहे. बघा आता नंदू काय म्हणतो. माइन इज बिगर दॅन सोनूज. माझा हात सोनूच्या हातापेक्षा थोडा मोठा आहे. दॅट्स व्हॉट कॉज द प्रॉब्लेम. तर त्याचं कारण असं आहे की माझा हात आहे तर सोनूच्या हातापेक्षा थोडा मोठा आहे. त्यावर पहा ताई काय म्हणते. ऑल राईट, आय विल गिव पेपर स्ट्रीप ऑफ इक्वल लेंथ टू बोथ ऑफ यू. यूज देम टू द मेझर धिस लेंथ. आता ताई काय म्हणाली की मी तुम्हाला त्यावर एक उपाय सांगते की मी तुम्हाला एक अशी पेपर स्ट्रीप देते आणि मी आत्ता तुम्हाला ही पेपर स्ट्रीप दाखवली की नाही, तशी पेपर स्ट्रीप ताई म्हणाली मी तुम्हाला सारखी देते दोघांना पण, आणि मग आता तुम्ही ती लेंथ तुम्ही मला मोजून दाखवा. त्यावर बघा नंदू काय करतो. नंदू सेज द लेंथ ऑफ टेबल इज 9 ऑफ धिस स्ट्रिप्स. त्या स्ट्रीपनी त्यांनी ती लेंथ मेझर केली तर 9 स्ट्रीप ती भरली. मग सोनू पहा. व्हेन आय मेझर इट वॉज 9 स्ट्रीप टू. आता सोनूने मेझर केली तर सोनूच्या हाताने पण ती 9 स्ट्रीपच भरलेली आहे. म्हणजे दोघांची पण सारखी आहे, कारण की दोघांच्या पट्ट्या सारख्या आकाराच्या आहे, सारख्या लांबीच्या आहे, म्हणून दोघांची पण लांबी सारखीच 9 स्ट्रीप भरलेली आहे. त्यावर आता नंदू काय म्हणतो. द स्ट्रीप्स वी गेव अस वेअर ऑफ इक्वल लेंथ. आपल्याला या स्ट्रीप दिलेल्या आहे या सारख्या लांबीच्या आहे. दॅट्स व्हॉट द लेंथ ऑफ टेबल मेझर द सेम. म्हणून आहे तर या टेबलची लेंथ आपल्या दोघांनी पण मोजल्यावर ती सारखी आली. त्यावर सलमा काय म्हणते. सलमा सेज सो इफ वी मेझर द लेंथ ऑफ समथिंग युझिंग सिमिलर मीन्स इट मेझर द सेम. सलमा म्हणाली की आपण एखाद्या वस्तूची लांबी सारख्याच मापानी, सारख्याच एखाद्या सारख्या असलेल्या मापानी समजा आपण ती मोजली तर ती सारखीच येईल. त्यावर सोनू काय म्हणते. इफ आय हॅव टू मेझर अ चॉकस्टिक कॅन यू यूज धिस स्ट्रीप. धिस स्ट्रीप इज लॉंगर दॅन द चॉकस्ट्रीप. ती सोनू म्हणाली की आपण या खडूची लांबी मोजू शकतो का या पट्टीनी. मग आहे तर तो खडू छोटा आहे आणि ही पट्टी मोठी आहे, पण तरी पण आपण मोजू शकतो का. तर इथे पहा, इथे आपल्याला या पिक्चरमध्ये दिसत आहे. ताई सेज वी विल फोल्ड धिस पेपर स्ट्रीप टू मेक इक्वल पार्ट्स. या पेपर स्ट्रीपचे आता सारखे पार्ट्स बनवले ताईंनी, आणि these small parts will be useful for measuring the piece of chalk. आणि आता या चॉकची लेंथ मोजण्यासाठी आपल्याला या पट्टीचे हे पार्ट जे आहे ते आपल्याला उपयोगी पडेल. सारखे पार्ट्स बनवलेले आहेत त्या पट्टीचे. बघा, ही पेपर स्ट्रीप आहे, या स्ट्रीपचे असे सारखे भाग आपण बनवले आणि त्यावरून आपल्याला लेंथ मोजता येते. आता माझ्याजवळ इथे पेन्सिल आहे, माझ्याकडे खडू नाही आहे, तर मी आता ही जी पेन्सिल आहे, पेन्सिलची लेंथ मी या पेपर स्ट्रीपनी काउंट करते आहे. बघा, हे हा एक इथे 1 पार्ट आहे, हा इथे दुसरा सेकंड पार्ट
आणि हा इथे थर्ड पार्ट. म्हणजे या पेपर स्ट्रिपच्या 3 पार्ट जे आपण पार्ट बनवले त्याच्यात 3 पार्ट या पेन्सिलची लेंथ आहे हे आपल्याला सांगता येईल. तर आता इथे आपल्या बुकमध्ये ही जी पिक्चर दिलेला आहे तर इथे पण या चॉकस्टिकची लेंथ काउंट केलेली आहे आणि त्याची भरलेली आहे. पहा 1 2 3 4 आणि 5 पार्ट जे आहे ते 5 पार्ट त्याची लेंथ आलेली आहे. बघा, लेट्स फोल्ड द स्ट्रीप 3 टाइम्स अँड गेट 8 इक्वल पार्ट. आता ती स्ट्रीप आहे तर त्यांनी त्याचे 8 पार्ट बनवलेले आहे. मी माझ्या स्ट्रीपच्या इथं 5 पार्ट बनवलेले होते. बघा आता त्यावर सलमा काय म्हणते, आय विल प्लेस द चॉक अलॉंग द पेपर स्ट्रीप. मी आहे तर त्या पेपर स्ट्रीपच्या खाली तो खडू ठेवलेला आहे. दिस चॉक इज इक्वल इन लेंथ टू 5 ऑफ दीज स्मॉल पार्ट्स. याचे जे या पेपर स्ट्रिपचे जे स्मॉल पार्ट आहे 5 तर त्याची लेंथ आहे तर 5 पार्ट आहे. नंदू सेज, नाऊ शॅल वी यूज धिस स्ट्रीप टू मेझर द डिस्टन्स बिटवीन द 2 पोस्ट ऑफ द मेन गेट. आता तो नंदू काय म्हणाला, हे मेन गेट दिसत आहे तुम्हाला. मेन गेट पहा किती मोठं आहे. मेन गेट आपलं मोठंच असते. मग आता एवढी मोठी ही लेंथ आपल्याला मोजायची आहे. मग नंदू म्हणतो की या पेपर स्ट्रिपचा उपयोग करून आपल्याला या गेटची लेंथ मोजता येईल का. तर त्यावर सलमा काय म्हणाली, नो, धिस स्ट्रीप इज टू शॉर्ट. ही स्ट्रीप खूप छोटी आहे. एवढी छोटी पट्टी आपल्याला ही एवढी मोठी लेंथ मोजण्यासाठी उपयोगात पडणार नाही. मग त्यावर ताई काय म्हणाली, आय हॅव अ लॉंग स्ट्रिंग, लेट्स यूज दॅट. त्यावर ताई म्हणाली, मी तुम्हाला एक लांब दोरी देते आणि त्या दोरीने तुम्ही ती लेंथ मोजा. म्हणजे आपल्याला एखादी दोरी घेऊनसुद्धा ती लेंथ मोजता येते. बघा आता नंदू काय म्हणतो, नंदू एस, लेट्स यूज द स्ट्रिंग टू मेझर the distance between the gate post. Tony says the distance between the gate post is equal to 3 string. मग आता त्यांनी ती जी दोरी घेतलेली आहे, स्ट्रिंग घेतलेली आहे, त्यांनी ते काउंट करत आहे, मेझर करत आहे. तर मेझर केल्यानंतर त्यांना असं हे झालं की त्या स्ट्रिंगनी 3 स्ट्रिंग आहेत त्या भरलेल्या आहे. नंदूनी मोजलं तरी पण, टॉनीनी मोजलं तरी पण. आता पहा ताई काय म्हणणे, इट्स इझियर टू मेझर अ ग्रेट डिस्टन्स युजिंग समथिंग ऑफ ग्रेटर लेंथ. त्यावर ताई म्हणाली की मोठं डिस्टन्स मोजायचं असेल तर आपल्याला मोठं काहीतरी वापरून ते डिस्टन्स मोजणं सोपं जाईल. अँड टू मेझर शॉर्टर लेंथ इट इज इझियर टू यूज अ शॉर्टर थिंग. छोट्या वस्तू मोजायसाठी छोटी वस्तू वापरायची आणि मोठ्या वस्तू मोजायसाठी मोठं अंतर मोजायसाठी मोठी वस्तू वापरायची. यू हॅव सीन दॅट फॉर युअर सेल्फ, हॅवंट यू. बघा आता इथे हा टेप दिलेला आहे. तुम्ही असा टेप कोणाकडे पाहिला आहे, टेलर काकाकडे पाहिला का, जे कपडे शिवतात त्यांच्याकडे. हे बघा मुलांनो, असा हा टेप आहे. बघा हा असा टेप तुम्ही तुमच्याकडे समजा बांधकाम सुरू असेल तर बांधकाम सुरू असताना जे आपलं कन्स्ट्रक्शन करतात त्यांच्याकडे असा हा टेप असतो. ते जागा मोजून आहे तर मग बांधकाम करतात. नंतर टेलर काकांकडे हे पहा, हा माझ्याकडे हा टेप आहे. हा असा टेप आहे तर म्हणजे हा असा फोल्ड केलेला जो आहे हा टेलर काकाकडे असतो. तो आपल्या अंगाचं माप घेऊन आपले कपडे व्यवस्थित शिवतो. म्हणजे कापड वगैरे मोजण्यासाठी हा असा टेप वापरतो आहे. इथे या पिक्चरमध्ये दिसतच आहे एक टेलर काका आहे, त्यांच्याकडे ही मीटर पट्टी आहे, याला मीटर पट्टी म्हणतात. तर अशा प्रकारे या मोठ्या पट्ट्या वापरून, मीटर पट्ट्या वापरून लेंथ मोजल्या जाते. तर बघा आता मग त्यावर आता ताईने हे समजून सांगितलं की मोठी लेंथ मोजण्यासाठी आपल्याला मोठ्या पट्ट्या वापराव्या लागेल. तर पहा मग आता पुढे काय म्हणते,
अ शीट ऑफ क्लॉथ मस्ट मेझर द सेम नो मॅटर हू मेझर इट. आता पहा, तो कोण मोजणार आहे हे हे कोणीही जरी मोजलं तरी पण त्या कापडाची लेंथ, लांबी ही सारखीच येते, एकसारखी येते. तर अशा प्रकारे या मीटरपट्टीचा उपयोग केला जातो. दॅट इज व्हाय अ लॉंग मेटल स्केल इज यूज टू मेझर क्लॉथ इन अ क्लॉथ शॉप. ज्या कपड्याच्या दुकानं असतात जिथे असे कापड विकत मिळतात, आपल्याला मोजून घ्यावे लागतात, तिथे मोठ्या 1 मीटरची मेटलची पट्टी असते. हे बघा, आता इथे जशी माझ्याजवळ ही छोटी पट्टी आहे तशी आहे, तर त्या दुकानात अशा मोठ्या असतात मेटलच्या पट्ट्या. 1 मीटरची एक पट्टी असते, त्यामुळे 1 मीटर कापड असा त्या पट्टीने मोजता येतो. आपल्या शाळेत आहे ती, मी तुम्हाला मागच्या वर्षी दाखवली होती मीटर पट्टी. तर पहा, मग पहा, धिस स्केल इज 1 मीटर लॉंग. ही ज्यांच्याजवळची जी स्केल आहे ही 1 मीटर लांबीची आहे. द मेजर इज स्टँडर्ड युनिट विच इज यूज फॉर मेझरिंग लेंथ मोजण्यासाठी हे स्टँडर्ड युनिट आहे. म्हणजे कोणीही मोजली, मी मोजली, तुम्ही मोजली किंवा अजून कोणीही मोजली तरी पण त्या स्केलनी एकसारखंच माप येतं, त्याला म्हणायचं स्टँडर्ड मेझर. बघा, इफ वी डिव्हाइड अ मीटर इंटू 100 इक्वल पार्ट्स, ईच पार्ट इज कॉल्ड सेंटीमीटर. या पट्टीवरचं बघा, ही जी टेप पट्टी आहे, या टेप पट्टीवर अशीच ती मीटरची पट्टी असते. तर या पट्टीवर ही जे पहा नंबर दिलेले आहेत या पट्टीवर, तर हे पट्टीवरचे जे नंबर आहे हे पहा 1 पासून सुरुवात होते आहे. तुमच्याकडे असा टेप असेल तर तुम्ही घरी पण पाहू शकता, आईजवळ असेल तर. पहा, इथे 1 लिहिलेलं आहे. 1 पासून तर पहा याचा लास्टमध्ये आपण पाहू याच्या, तर या पट्टीवर हे जे आहे तर ह्याला 1 मीटरची जी पट्टी असते त्यातला प्रत्येक त्याचे 100 इक्वल पार्ट्स केलेले असतात आणि 1 पार्ट म्हणजे त्याचा 1 सेंटीमीटर. म्हणून मग 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवा तुम्ही. पहा, आपली ही जी आपण वर्गात जी वापरतो आपल्या कंपॉसमध्ये ही जी स्केल असते, यावर पहा, यावर नंबर दिलेले आहे. आता ही नंबर 15 सेंटीमीटरची आहे. लास्ट नंबर 15 दिलेला आहे इथे. आणि ही पहा, आपल्या कंपॉसमध्ये अशी प्लॅस्टिकची स्केल असते आणि या प्लॅस्टिकच्या स्केलवर, छोट्या स्केलवर 15पर्यंत नंबर दिलेले असतात. 1 पासून तर 15पर्यंत. बघा, 1 पासून तर 15पर्यंत. तर इथे पहा लिहिलेलं आहे सेंटीमीटर. तर या पहिल्या रेषेपासून तर या 1 नंबरच्या रेषेपर्यंत यामध्ये आहे तर 10 लाईन्स आहे. या 10 लाईन्स म्हणजे या प्रत्येक लाईनमधलं जे अंतर आहे ते आहे मिलीमीटर. आणि या 0 पासून तर 1 पर्यंतचं जे अंतर आहे हे आहे 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटरमध्ये 10 लाईन्स असतात. त्या तुम्ही घरी काउंट करून बघा. तर त्या आहे 10 मिलीमीटर. 10 मिलीमीटर मीन्स 1 सेंटीमीटर अँड 100 सेंटीमीटर मीन्स 1 मीटर. अशी जी मोठी स्केल असते 100 सेंटीमीटरची या टेलर काकाकडे, तर ती म्हणजे 100 सेंटीमीटर मीन्स 1 मीटर. तर बघा, या स्केलवरचं तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की या स्केलवरच्या ज्या छोट्या छोट्या ज्या रेषा या लाईन्स ज्या आहे या 10 लाईन आहे. बघा, आपण काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 लाईन्स आहे या पूर्ण. आणि 10 लाईन म्हणजे त्या आहे मिलीमीटरच्या. या प्रत्येक लाईनमधलं अंतर म्हणजे झालं मिलीमीटर. हे लक्षात ठेवा. आणि 10 मिलीमीटर मीन्स 1 सेंटीमीटर आणि
100 सेंटीमीटर असं जे 100 सेंटीमीटर होते पूर्ण, तर ते 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. हे आपल्याला आज इथे बघायचं आहे. बघा आता इथे पण स्केल दाखवलेली आहे त्यांनी, आणि ही स्केल आपण आपल्या कंपॉसात उपयोगात आणतो. तर या स्केलमधलं जे अंतर आहे या 0पासून तर 1पर्यंतचं, मी आत्ताच तुम्हाला दाखवलं 0पासून तर 1पर्यंतचं, हे आहे 10 मिलीमीटर. आणि 10 मिलीमीटर मीन्स 1 सेंटीमीटर, हे लक्षात ठेवा. आणि असे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. तर अशा प्रकारे ही स्टोरी आहे. बघा आता पुढे काय म्हणते सलमा. वी मेजर द डिस्टन्स बिटवीन द गेट पोस्ट विथ अ स्ट्रिंग. नाऊ लेट्स यूज धिस मीटर स्केल अँड मेजर इट अगेन इन मीटर्स अँड सेंटीमीटर्स. आता ती म्हणते की तुम्ही या स्ट्रिंग वापरून, अशी दोरी वापरून, अशी स्ट्रिंग वापरून तुम्ही त्या गेट्समधलं, 2 गेटमधलं त्या अंतर तुम्ही डिस्टन्स तुम्ही काउंट केलं. पण आता समजा तुम्ही अशी मीटरपट्टी घेतली, तर या मीटरपट्टीमुळे तुम्हाला ती किती मीटर आणि किती सेंटीमीटर आहे हे तुम्हाला मोजता येईल. मीटरपट्टी म्हणजे अशी मोठी मीटरपट्टी. ही मीटरपट्टी नाही आहे, ही फक्त सेंटीमीटर 15 सेंटीमीटरचीच स्केल आहे ही, हे लक्षात ठेवा. याच्यापेक्षा मोठी पण येते, ती 30 सेंटीमीटरची येते. आणि मीटरपट्टी ही पूर्ण 100 सेंटीमीटरची येते. तर मग आता 100 सेंटीमीटरच्या त्या 100 सेंटीमीटरच्या स्केलनी त्या गेटमधलं डिस्टन्स काउंट केलं, तर आपल्याला ते कोणीही काउंट केलं तर ते सारखंच भरणार आहे. कारण की मोजण्याची जी वस्तू आहे ती एकच आहे, ती सारखीच आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता टोनी काय म्हणते. माय बिग ब्रदर यूज अ स्मॉल रूल फ्रॉम हिज कंपास बॉक्स टू मेजर शॉर्ट डिस्टन्स. छोटं अंतर मोजायचं असेल, आता या बुकची लेंथ मोजायची असेल तर आपल्याला या स्केलचा उपयोग करता येतो. तर छोट्या छोट्या वस्तूंची लेंथ, आपल्याला इरेझरची लेंथ मोजायची असेल, पेन्सिलची लेंथ मोजायची असेल. पहा आता मी या पेन्सिलची लेंथ मोजते या स्केलनी. पहा अशी ठेवून समजा आपण मोजली, तर ही या स्केलनी मोजली आपण, तर ती पेन्सिल पण तेवढीच आहे 15 सेंटीमीटरची. तर अशा प्रकारे आपण मोजू शकतो. तुम्ही पण तुमच्या घरी तुमच्या बुक वगैरे त्या स्केलनी मोजून बघा, आणि मग किती सेंटीमीटर, आता आपल्याला ही छोटी स्केल आहे, यावरून आपल्याला किती सेंटीमीटर आणि किती मिलीमीटर होते हे मोजता येतं. तर अशा प्रकारे मोजता येते आपल्याला. बघा आता पुढची स्टोरी पहा काय म्हणते. The numbers 1, 2, 3, 4 written beside the bigger marking on this ruler show सेंटीमीटर. मी आत्ताच तुम्हाला समजून सांगितलं की या स्केलवर जे हे 1, 2, 3, 4 लिहिलेले आहे, तर हे आहे पहा, हे सेंटीमीटर आहे. काय आहे हे? सेंटीमीटर. हे पहा इथे 1, 2, 3, 4, 15पर्यंत आहे की नाही, तर हे आहे सेंटीमीटर. बघा, between two big marking there are a smaller marking. They shows unit of length smaller than centimeter. सेंटीमीटरपेक्षा स्मॉल युनिट ह्या छोट्या लाईन दाखवतात, त्याला मिलीमीटर म्हणतात. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. बघा आता पहा नंदू काय म्हणतो. लेट्स यूज धिस स्टँडर्ड स्केल टू मेजर द चॉकस्टिक अगेन. आता हा चॉकस्टिक मोजण्यासाठी आपण या स्केलचा वापर करू शकतो का, असा तो नंदू म्हणाला. का नाही करू शकत. पहा बरोबर 0 असा ठेवायचा शेवटी आणि याची लेंथ मोजायची. पहा किती भरते, 7, 8 सेंटीमीटर पूर्ण भरली. आणि पुढे पहा किती रेषा आहे, किती लाईन पूर्ण पुढे आहे. पहा बरोबर न हलवता. बघा इथून आहे ती, ते पहा 8 पूर्ण भरल्या. आणि पुढे पहा 1, 2, 3, 4, 5 मिलीमीटर, 5 लाईन पुढे आल्या 8च्या पुढे, म्हणून 8.5 किती आहे मग या चॉकची लेंथ, 8.5. अशा प्रकारे आपण मोजू शकतो. पूर्ण किती आहे नंबर हे ते पाहायचे, ते म्हणजे सेंटीमीटर, आणि या छोट्या लाईन म्हणजे मिलीमीटर. तर मग तशा प्रकारे ते लिहायचं. मग आता आपल्याला समजा 8.5 इथे लिहायचं, सेंटीमीटर असं लिहायचं लिहिताना. बघा
नंदू, लेट्स यूज धिस स्टँडर्ड स्केल टू मेझर द चॉपस्टिक अगेन. मग आपण आत्ताच मोजून पाहिलं, मेझर करून पाहिलं. सलमा सेज द चॉक इज 8 सेंटीमीटर लाँग. त्या स्केलनी 8 सेंटीमीटर लाँग भरला आहे. आपल्या यांनी 8.5 भरला, थोडासा हे भरला आहे, जास्त भरला आहे. तर अशा प्रकारे असं आपल्याला मेझरमेंट करता येते. यात आपल्याला हे लक्षात ठेवायचं की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आणि आपल्या स्केलवर ज्या असतात तर त्या मीटर आणि सेंटीमीटरच्या या रेषा असतात. हे आपल्याला यातून बघायचं आहे.